ब्रह्मचारी म्हणजे हे देवाचं नाव कनकालेश्वर. कनक म्हणजे स्वर्ण, आले म्हणजे स्वराजगत, ईश्वर म्हणजे परमेश्वर. हे मंदिर म्हणजे इसवी सन 2000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. या जुनं मंदिर आहे. या ठिकाणी भृग ऋषी, अत्र ऋषींनी या ठिकाणी तपश्चर्या करून शिवलिंग आणि जलकुंभाची स्थापना केलेली आहे. कारण हे मंदिर हेमाडपंथी असून इसवी सन 2000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे या ठिकाणी भृग ऋषी, अत्र ऋषी, अनेक ऋषींनी या ठिकाणी येऊन तपश्चर्या केलेलं त्याचं हे मूळ स्थान आहे. म्हणून ह्या देवाचं नाव कनकालेश्वर पडेल आहे. कनक म्हणजे स्वर्ण, आले म्हणजे स्वर्गघर, ईश्वर म्हणजे परमेश्वर असा अर्थ होतो. कारण हे मंदिर 17 सप्टेंबर 1948ला ज्यावेळेस स्वतः आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे मंदिर आपल्या हिंदूंच्या ताब्यात आल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण या मंदिराच्या परिसरात घाण घोर होते. या ठिकाणी हिंदूंच्या लोकांची हत्या केली जात होती. नंतर 17 सप्टेंबर 1952 मध्ये संपूर्ण जयपूर जोधपूरहून या ठिकाणी संपूर्ण देवदेवतांच्या मूर्ती आणून या ठिकाणी या महादेवाची शंकर, पार्वती, गणपती, राम, लक्ष्मण, सीता, गरुड, दत्त, विठ्ठल, रुक्माई, कार्तिक, स्वामी, गंगादेवी, दुर्गादेवी आणि काळ भैरवाची अशा 26 मूर्ती आणून या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. पूर्ण रांगण समर्पयामी. विशिष्ट आहे की ह्या मंदिराला येण्यासाठी दगडी पूल आहे. त्या दगडी पुलावरून मंदिरात यावं लागतं. तिथं 12 महिने पुलावर पाणी राहतं. फक्त एवढं आहे की पावसाळ्यामध्ये पाणी वाढत नाही. जसं जसं ऊन पडल तसं ऊन पडलं की पाण्याला वाढ व्हायला सुरू होते. अशी या मंदिराची आख्या. दुसरी गोष्ट, या मंदिराचे खांब पूर्ण हेमाडपंथी आहे. ह्याला दगड नाही, कुठं म्हणजे आपलं सिमेंट नाही, चुना नाही. हे निश्चित दगडावर दगड असलेले. ह्याला कुठली वाळू नाही, कुठलं सिमेंट नाही, काय नाही. आणि पूर्वीचे लोक असे सांगत होते, आमचे आजोबा पंजोबा. आता ही आमची 5वी 6वी पिढी आहे. या ठिकाणी पूजेरी आम्ही पूर्ण गुरव परिवार आहे. आमच्या जवळजवळ 100-125 माणसाचे या ठिकाणी पूर्ण 5 चुलत्याचा आमचा फार मोठा परिवार आहे या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट, या मंदिराचं म्हणजे असं आहे की एक 1500 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी लोक सांगतात की बाबा या मंदिराला पूर्ण अशी रोषणाई असायची की 10 किलोमीटरपर्यंत हे मंदिर चमकत होतं. या मंदिराला हिरे, जवाहरात आणि सोन्याने नटलेलं हे मंदिर होतं. ओम ब्रह्मगम यजामहे सुगंधिं पुष्पवर्धनं गुरुवार्मे भोलेनाथ भगवान, कंकलेश्वर भगवान की जय, काशी विश्वनाथ भगवान की जय, केदारनाथ बद्रीनाथ भगवान की जय, महाकाल की जय, बोल कंकलेश्वर भगवान की हर हर ब्रह्मो मजकोदय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम. तुम्ही भेट देऊ हर हर दिले महादेव. माहिती आहे की आपल्या संपूर्ण भारताचे हे आराध्य दैवत शंभू महादेव आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शपथ घेऊनच त्याची सुरुवात केली होती. त्यामुळे प्रत्येक कार्यात आम्ही सुरुवात करताना या मंदिरामध्ये येऊन महादेवाचे आशीर्वाद घेतो. कारण हे साक्षात आपल्या ऋषीमुनींनी मंदिर इथं तपस्या करून स्थापन केलेलं मंदिर आहे. त्यामुळं आम्ही इथं नेहमी दर्शनासाठी येत असतो. आणि आमचं हे सौभाग्य आहे की आमच्या राहत्या गावामध्ये हे मंदिर आहे, जलमंदिर आहे इथं.